नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अशोक पवार तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या वर्ल्ड ऑफ सायन्स म्हणजे सायन्स बाय अशोक पवार या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। पहिल्या लेक्चरला चांगला प्रतिसाद दिलेला आहात। अपेक्षा करतो की लेक्चर तुम्हाला समजून येत असेल। पहिली गोष्ट तर एक डोक्यात टाकून घ्या मित्रांनो, विज्ञान हा विषय अवघड नाहीये, त्या विषयाला अवघड बनवलं गेलेलं आहे। विषयामध्ये जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर अभ्यासक्रम खूप कमी आहे। आयोगाचा प्रश्न विचारण्याचा पॅटर्न ठराविक टॉपिकवर रिपीट जास्त होताना दिसतो। यासाठी विज्ञानचं सिलेबस एकदम कमी होऊन जातं, ते कळणं गरजेचं आहे। सब्जेक्ट समजत असताना नेमकं आपल्याला साध्या भाषेमध्ये समजावं लागतं, कारण की बाकीच्या सब्जेक्ट सारखं हे सब्जेक्ट नाहीये की बाबा सरळ सरळ वाचून गेलो एखादी लाईन आणि तेच पेपरमध्ये रिफ्लेक्ट झाली। यासाठी प्रत्येक प्रश्नामागचं कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या। हे 15 प्रश्नांची रिव्हिजन म्हणजे नेमकं प्रश्नांची रिव्हिजन नाहीये, तर पूर्ण त्या टॉपिकची रिव्हिजन आहे। जर क्वेश्चन याच्यावर रिफ्लेक्ट झालं तर एक्सप्लेनेशन जे केलंय त्याच्यामधूनच रिफ्लेक्ट होण्याची 99% शक्यता आहे। आणि जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राइब करा आणि आपल्या मित्र परिवारापर्यंत लिंक शेअर करा मित्रांनो। बस तेवढंच आउटपुट पाहिजे मला। जास्तीत जास्त मुलांपर्यंत लेक्चर जाणं गरजेचं आहे आणि जर त्यांना वाटलं की आपल्याला लेक्चरमधून भेटतंय आउटपुट तर ते काय सबस्क्राइब करतील, आणि तुम्हाला वाटत असेल की भेटना गेले तर अनसबस्क्राइब केलं तरी काही प्रॉब्लेम नाही आहे। पण जर कंटेंट भेटत असेल तर त्याची पोचपावती भेटणं गरजेचं आहे। तर वेळ न घालता आपण पुढे जाऊया। आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सेकंड टॉपिक, ज्याचं नाव आहे मित्रांनो माहित आहे का, पचन संस्था यानी डायजेस्टिव्ह सिस्टम। या पचन संस्थेवर पण आयोग प्रश्न विचारत असतो। तर प्रश्न काय विचारलं जाऊ शकतं त्या अनुषंगानेच प्रश्न तयार केलेले आहेत। पूर्ण टॉपिक कव्हर व्हावं त्यानुसारच प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत। तर वेळ न घालता आपण पहिल्या प्रश्नाकडे जाऊया, डायजेस्टिव्ह सिस्टीमकडे। तो पहिला प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे। ते कशाच्या बाबतीत दिलेला आहे? मानवी दाताच्या संबंधित दिलेला आहे, टीथच्या संबंधित दिलेला आहे। दाताच्या बाबतीत 2 लाईन दिलेल्या आहेत। पहिलं लाईन आहे मानवी दात डायफिओडंट प्रकारचे नसतात म्हटलेलं आहे। मानवी दात कळालं का? मानवी दात थिकोडंट आणि हेटेरोडंट प्रकारचे असतात, अशा प्रकारचे 2 विधान दिलेले आहेत। आपल्याला निवडायचे योग्य विधान। तर पहिल्यांदा समजून घ्या की दाताच्या बाबतीत काय असणार आहे। तर मित्रांनो माहित आहे का, मानवी दाताच्या बाबतीत जर बघितलं, टीथच्या बाबतीत जर बघितलं तर काय, दाताचं कार्य काय? अन्नाला बारीक करणे आहे। दुसरं पॉइंट, मानवी दाताला काय काय म्हणून ओळखत असतो? तर सगळ्यात पहिल्यांदा आपण डायफिओडंट प्रकारचे दात म्हणत असतो। का? कारण जर मित्रांनो माहित आहे का, एखाद्या प्राण्यांच्या शरीरात जर दात हे 2 कालखंडात येत असतील, 2 कालखंडात येत असतील तर त्याला डायफिओडंट म्हणतात। मानवामध्ये बघा ना, मानवामध्ये पहिल्यांदा दुधाचे दात येतात, त्यानंतर कायमचे दात आपल्याला येताना दिसतात। तर या कारणामुळे 2 कालखंडात येतात, म्हणून मानवी दाताला डायफिओडंट प्रकारचे दात म्हणून ओळखत असतो। सेकंड पॉइंट जर बघितलं तर मानवी दाताला आपण थिकोडंट प्रकारचे म्हणत असतो। थिकोडंट प्रकारचं का म्हणतो? कारण मानवी दात हे हाडयुक्त जबड्यामध्ये रोवलेले आहेत। म्हणजे याचा अर्थ मानवी दात हे शरीराला जोडून नाहीये। जसं एखाद्या भिंतीमध्ये आपण खिळा ठोकतो त्या पद्धतीने हे दात आपल्या शरीराच्या या हाडयुक्त जबड्यामध्ये काय रोवलेले आहेत, या कारणामुळे त्याला थिकोडंट म्हणत असतो। आणि तिसरं, मानवी दाताला आपण हेटेरोडंट म्हणून ओळखत असतो मित्रांनो। हेटेरोडंट का? कारण की वेगवेगळ्या प्रकारचे जर दात असतील, वेगवेगळ्या प्रकारचे जर दात असतील तर त्याला आपण म्हणत असतो हेटेरोडंट प्रकारचे दात। आणि मानवी दातामध्ये बघा, समोरचे दात वेगळे आहेत, ज्याला पट्टाशीचे दात म्हणत असतो। साईडचे दात वेगळे आहेत, त्यानंतर बाजूचे दात काय आहेत? वेगळे आहेत। म्हणून मानवी दाताचं वर्णन हे काय, डायफिओडंट, थिकोडंट आणि हेटेरोडंट प्रकारचे म्हणत असतो। मानवी दाताचं वर्णन जर केलं तर सगळ्यात वरचा जो आवरण असतो तो इनॅमलचा असतं मित्रांनो। इनॅमलचं आवरण असतं। इनॅमल हा सर्वात कठीण पदार्थ आहे, जो पांढऱ्या रंगाचा दिसतो त्याला इनॅमल म्हणत असतो। आणि आतमध्ये कॅव्हिटी असते, ज्या ठिकाणी आपल्याला नर्व ब्लड वेसल्स आढळताना दिसतात। तर हे 3 पॉइंटच्या सहाय्याने आपण मानवी दाताला काय करत असतो? वर्गीकृत करत असतो। यानंतर बघा, मानवी दाताच्या बाबतीत जर बघितलं तर आपण पहिलं दुधाचे दात म्हणत असतो, दुधाचे दात। आणि यानंतर सेकंड पॉइंट मध्ये लिहितो आपण कायमचे दात, कायम परमनंट टीथ म्हणत असतो। दुधांच्या दातांची संख्या ही 20 असते आणि कायमच्या दातांची संख्या ही 32 असते। म्हणजे टोटल माणसाच्या आयुष्यात 52 दात येत असतात। जर लहान मुलांमध्ये बघितलं 6 ते 8 महिन्यादरम्यान यात यायला सुरुवात करतात। दुधाचे दातामध्ये सगळ्यात पहिल्यांदा येतं, त्याला आपण पट्टासीचे दात म्हणत असतो, पट्टासीचे दात म्हणतो। इंग्लिश मधून त्याला इन्साइजर म्हणत असतो। वरील संचात 4 आणि खालील संचात 4, वर हे समोरचे दात, याला आपण पट्टासीचे दात म्हणत असतो, इन्साइजर म्हणतो। लहान मुलांमध्ये एवढे येतात। यानंतर जर बघितलं तर सेकंड आहे सुळे दात।
सुळे दातला आपण कॅनाईन म्हणत असतो। वरील संचात 2 आणि खालील संचात 2 येतात। साईडचे बघा, हे वरील संचात 2 आणि खालील संचामध्ये 2 येतात। आणि तिसरा आहे उपदाडा। उपदाडा ज्याला आपण प्रीमोलार म्हणून ओळखत असतो। लहान मुलांमध्ये प्रीमोलार येत नाही, 0 असतात। आणि चौथं पॉइंट आहे, लहान मुलांमध्ये दाडा येतात का, ज्याला मोलार म्हणत असतो आपण, येतात। वरील संचामध्ये 4 आणि खालील संचामध्ये 4 येतात। तर अशा प्रकारे लहान मुलांमध्ये दातांचं वर्गीकरण आहे। जर तुम्हाला लहान मुलांमध्ये दातांचा संचांचा सूत्र विचारलं तर सूत्र लिहित असताना कधीही अर्ध्या जबड्याचं लिहिलं जातं, पूर्ण जबड्याचं लिहिलं जात नाही। जर अर्ध्या जबड्याचं जर लिहिलं जात असेल तर दातांची संख्या ही निम्मी होऊन जाते। तर यानुसार मला सांगा, निम्मी जर झाली तर इन्साइजर वरील संचात 2 1 0 2 आणि भागिले 2 1 0 2 असं लिहितो। हे आहे मित्रांनो माहित आहे का सूत्र। जर तुम्हाला संख्या विचारली असती तर संख्या वरील संचामध्ये किती राहिली असते, 4 2 0 4 आणि भागिले 4 2 0 4। हे काय काय आहेत तर हे काय आहे ते सांगतो बघा। हा पहिलं जो आहे हा इन्साइजर आहे, हा कॅनाईन आहे, हा प्रीमोलार आहे आणि हा मोलार आहे। तर अशा प्रकारे ही संख्या आहे। कायमचे दात 32 येत असतात। तर इन्साइजर वरील संचामध्ये 4 आणि खालील संचामध्ये 4 असतात। म्हणजे याचा अर्थ लहान मुलांमध्ये जे होते ते पडले आणि त्याच्या जागेवर दुसरे नवीन आले। यानंतर म्हणजे याचा अर्थ हे दोनदा आले म्हणून हे डायफ्युडंट म्हणून ओळखले जातील इन्साइजर पट्टाशीचे दात। यानंतर कॅनाईन पण लहान मुलांमध्ये 2 पडले, त्याच्या जागेवर नवीन 2 आले कायमच्या दातामध्ये, म्हणून हा पण डायफ्युडंट दाखवतं। यानंतर प्रीमोलार लहान मुलांमध्ये नव्हते पण या ठिकाणी आले, म्हणून बघा हे डायफ्युडंट प्रकारचे नाही आहे, कारण प्रीमोलार यानी उपदाडा फक्त कायमच्या दातामध्ये येतात, लहान मुलांमध्ये आढळत नाही। हे प्रश्न विचारू शकतं। आणि राजा मोलारच्या बाबतीत जर बघितलं तर पहिल्यांदा 4 येतात, लहान मुलांमध्ये जे होते ते पडतात आणि त्याच्या जागेवर नवीन दाडा येतात। आणि या सोबतच आणखी 2 काय आहे येत असतात काही 16-17 वर्षानंतर। त्यालाच आपण अक्कल दाढ म्हणत असतो, त्यालाच आपण विजडम टीथ म्हणतो। आणि कायमच्या दातामध्ये वरील संचात 6 आणि खालील संचात 6 असे एकूण दाडा काय आपल्याला आढळताना दिसतात। हे झालं। आता जर तुम्हाला सूत्र विचारलं तर सूत्र कसं लिहिणार, तर सूत्र याच्यात निम्म लिहिलं जातं, म्हणून 2 1 2 3 आणि भागिले 2 1 2 3 हा कायमच्या दातांच्या संचांचा सूत्र आहे। कारण की निम्म झाले बघा, इथं 2 झाले, इथं 1 झालं, इथं 2 झालं आणि इथं 3 झालं। तर अशा प्रकारे हे कायमच्या दातांचं सूत्र आहे। तर हे लक्षात राहू द्या, जर क्वेश्चन रिफ्लेक्ट झालं दाताच्या बाबतीत तर शक्यतो ह्याच्या बाहेर हा क्वेश्चन जाणार नाही मित्रांनो। ही गोष्ट लक्षात घ्या काय आणि कसं असणार आहे। तर आता बघा अशा प्रकारे या ठिकाणी जर बघितलं मानवी दाताचं वर्णन आहे। आता इथं क्वेश्चन बघा काय दिलेलं आहे, मानवी दात डायफ्युडंट प्रकारचे नसतात। हे विधान चुकीचं ठरतं, कारण की मानवी दात हे डायफ्युडंट प्रकारचे असतात, मग हे विधान चुकीचं ठरतं। पण सगळे नसतात मित्रांनो। जर बघितलं तर 20 दात हे डायफ्युडंट असतात आणि 12 दात हे डायफ्युडंट नाही। 12 कोणते तर उपदाडा जे असतात प्रीमोलार हे 8 असतात आणि अक्कल दाढ पण लहान मुलांमध्ये नसतात, या 4। मग हे फक्त आयुष्यात एकदाच येतात। उरलेले 20चे 20 दाढ हे आयुष्यात 2दा येतात, ज्यामध्ये इन्साइजर यानी पट्टासीचे दात असतात, यानंतर सुळे दात असतात आणि दाडा असतात मित्रांनो। तर अशा प्रकारे हे आहे। मग पहिलं विधान। दुसरं, मानवी दात थिकोडंट आणि हेट्रोडंट प्रकारचे असतात, हे विधान बरोबर आहे, म्हणजे फक्त ब बरोबर आहे, म्हणून उत्तर काय येईल दुसरं। कन्सेप्ट क्लिअर करून घ्या मित्रांनो, अजिबात लोड घ्यायचं गरज नाहीये। म्हणजे युट्यूबच्या लेक्चरच्या माध्यमातून जर तुम्हाला मित्रांनो चांगले मार्क पडत असेल आणि बॅच लावायची गरज पडत नसेल तरी मी म्हणेल की ही माझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट आहे। असं कंपल्सरी नाही आहे की तुम्ही कंपल्सरी माझ्याकडे बॅचेस जॉईन करा, बॅच भरूनच मार्क घ्या, असं काही नाही आहे। माझी फक्त एकच इच्छा आहे की तुम्ही मार्क विज्ञानमध्ये यायला पाहिजे। ही जी अंधश्रद्धा निर्माण केली गेलेली आहे की सायन्स खूप अवघड आहे, किती वाचलं तरी येत नाही, अरे जे म्हणते तेच कधी आयुष्यात वाचलेलं नसतं म्हणून ते म्हणते किती वाचलं तरी येत नाही। कळालं का? विषय अवघड नाहीये, उगं भ्रमात ठेवलेले। 5-6 वर्ष जातील तुमचे, 6 वर्षानंतर कळेल आपली चूक झालेली आहे। यापेक्षा आताच केलेलं कधीही चांगलं। मी आहे ना, काही अडचण असेल तर मला कॉन्टॅक्ट करायचं, भाऊ सर असं व्हायला, झोप येणं गेली आहे, अभ्यास करून करून परेशान आहे, तर यासाठी लोड नाही घ्यायचं। बघा आता जिबे संबंधी अयोग्य विधाने निवडा, म्हणजे आपल्याला चुकीचं विधान निवडायचंय जिबेच्या संबंधित। आता जिबेचं कार्य काय आहे? जिबेचं कार्य अन्नाची चव ओळखणे। जिबेवर असणाऱ्या खडबडीत भागाला ओवला म्हणतात असं दिलेलं आहे। सर्कमव्हॅलेट पॅपिले आकाराने सर्वात मोठ्या असतात,
मोठ्या असतात आणि फंजिफॉर्म पॅपिले तापमानाला संवेदनशील असतात. असे 3 पॉइंट्स या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे. आता जिभेच्या बाबतीत जर बघितलं तर जीभ काय करत असते रे, तर जीभ मित्रांनो अन्नाला चव प्राप्त करून देत असते. तर त्याच्याबद्दल एकदाच सांगून देतो बघा. अशा प्रकारे आपल्या जीभ आहे, हे जीभ आहे. या जिभेच्या वरती असे खडबडीत भाग असतात. पाठीमागच्या साईडने आकाराने मोठे असणारे असे भाग आहेत, कळलं का. आणि समोरच्या बाजूला असे पण काय खडबडीत भाग असतं. तुम्ही बघितलं असेल आपली जीभ एकदम प्लेन नाहीये, तर आपली जीभ ही खडबडीत आहे. आपलीच नाहीये, कोणतंही प्राणी घ्या, तुम्ही बाकीचं जनावर घ्या, गाय घ्या, बैल घ्या, वाघ घ्या, सिंह घ्या, त्याच्या जिभेवर हात फिरवा आपल्याला खडबडीत लागते. म्हणजे जिभेवरून जो काही खडबडीत भाग लागतो त्याला जर काय म्हणत असेल तर त्याला पॅपिले म्हणत असतो आपण. त्याला पॅपिले म्हणत असतो, पॅपिले. तर जिभेवरील खडबडीत भागाला पॅपिले म्हणत असतात. या पॅपिलेज जिभेवर मानवाच्या सर्व ठिकाणी सारख्या नसतात, वेगवेगळे आहेत. जे पाठीमागच्या बाजूला पॅपिलेज असतात त्याला म्हणत असतो आपण सर्कमव्हॅलेट पॅपिले. लक्षात राहू द्या, सर्कमव्हॅलेट पॅपिले म्हणून ओळखत असतो. समोरच्या बाजूला जे असतं त्याला म्हणत असतात फुंजिफॉर्म पॅपिले. फुंगिफॉर्म पॅपिले म्हणून ओळखलं जातं, पॅपिले म्हणतो आपण. तर अशा प्रकारे हे काय आहे, फुंजिफॉर्म पॅपिले आहे. यानंतर सेकंड जर बघितलं तर बाजूला असणार आहे, बाजूला त्याला फोलिएट पॅपिले म्हणून पण ओळखत असतो आणि फिलिफॉर्म पॅपिले, वेगवेगळे आहेत. तर हे आहे फिलिफॉर्म पॅपिले, फिलिफॉर्म पॅपिले म्हणतो, फिलिफॉर्म पॅपिले अशा प्रकारे. आणि यानंतर आणखी आहे तर काही या ठिकाणी असतात त्याला आपण म्हणत असतो फोलिएट पॅपिले. तर 4 प्रकारच्या खडबडीत भाग आपल्याला मानवाच्या जिभेवर आढळताना दिसतात. एक असणार आहे सर्कमव्हॅलेट, दुसरा आहे फोलिएट, फिलिफॉर्म आणि फंजिफॉर्म. आता बघा हे खडबडीत भाग का दिलाय, कारण अन्न जेव्हा जिभेवर घेतो तर तो जिभेवर काही कालावधीपर्यंत थांबायला पाहिजे, जेणेकरून की त्याची माहिती प्राप्त होईल, मेंदूकडे जाईल आणि आपल्याला अन्नाची चव कळेल. जर एकदम स्मूथ राहिलं असतं तर अन्न जिभेवरून निसटलं असतं आणि या कारणामुळे माहिती प्राप्त झाली नसती. आता बघा या ठिकाणी जर बघितलं तर आणखी काही पॉइंट सांगू इच्छितो, म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. हे जे सर्कमव्हॅलेट असतात या पॅपिलेज आकाराने सर्वात मोठे असतात. आकाराने काय आहे, सर्वात मोठे पॅपिलेज जर कोण असतील तर सर्कमव्हॅलेट जो पाठीमागच्या बाजूने असतात. हे फंजिफॉर्म पॅपिलेज जे आहेत हे टेम्परेचरला संवेदनशील असतात, संवेदनशील असतात. जर आपण काही गरम पदार्थ खाल्लो तर सगळ्यात जास्त आपल्याला चटका समोरच्या टोकाला बसतं, कारण त्या ठिकाणी खडबडीत भाग असणारा फंजिफॉर्म पॅपिले हे जास्त टेम्परेचरला डिटेक्ट करत असतात, टेम्परेचरला सेन्सिटिव्ह असतात. आता बघा या पॅपिलेच्या आतमध्ये, या पॅपिलेच्या आतमध्ये चवीची माहिती प्राप्त करणारी स्वादकलिका असते, ज्याला आपण इंग्लिश मधून टेस्ट बड म्हणत असतो. तर या टेस्ट बड कुठं असतात माहित आहे का, या ठिकाणी असतात. या स्वादकलिका, या टेस्ट बड कुठं असतात, या पॅपिलेच्या आतमध्ये, खडबडीत भागाच्या आतमध्ये स्वादकलिका असतात. परंतु सर्व पॅपिलेज मध्ये हे स्वादकलिका नसतात. फिलिफॉर्म मध्ये स्वादकलिका नसतात रे. टेस्ट बड काय आहे, कोणत्या पॅपिलेत नसतात, तर या प्रश्नाचं उत्तर आहे फिलिफॉर्म. हे फोलिएट पॅपिले हे लहान मुलात असतात. लहान मुलात काय आहे असतात. जसं जसं वय वाढत जाईल ह्याचं प्रमाण हळूहळू कमी होत जातं आणि नंतर आपल्या जिभेवर हे आढळत नाही. तर हे पॅपिलेज आहेत आणि यांच्या पृष्ठभागाच्या आतमध्ये स्वादकलिका असतात, टेस्ट बड. आणि टेस्ट बड काय करत असते माहित आहे का, चवीची माहिती प्राप्त करते, माहिती प्राप्त करते. आणि ही माहिती नंतर मला सांगा, ही स्वादकलिका क्रॅनियल नर्व द्वारे मेंदूकडे पाठवतं आणि नंतर मेंदू आपल्याला सांगतो आंबट आहे, गोड आहे, कडू आहे की खरट आहे. मित्रांनो कळालं इथपर्यंत, आणि त्यानुसार प्रतिसाद देतो. मग बघा इथं चवीची माहिती प्राप्त केली स्वादकलिकेने, जी या खडबडीत पृष्ठभागावर होतं, मेंदूकडे पाठवलं. आणि मेंदूकडे माहिती आल्यानंतर जर समजा खारट ही चव असेल तर मेंदू म्हणतो की हे ऍसिड आणि बेसचं संतुलन करणारं अन्न आहे, जास्त खायची गरज नाही, आपल्याला परमिशन देत नाही, म्हणून आपण खारट पदार्थ जास्त खात नाही मित्रांनो. यानंतर सेकंड जर बघितलं, आंबट पदार्थ जर असेल तर मेंदू म्हणतो हा कमी क्वालिटीचा अन्न आहे, कमी क्वालिटीचं काय आहे अन्न आहे, जास्त खायची गरज नाही, म्हणून आपण काय आहे आंबट जास्त खात नाही. मला सांग भाऊ, तुला भूक लागली म्हणून रागाच्या भरात घरातले 2-4 मिठाचे पुडे खाल्लास का? तू नाही खाऊ शकत. मेंदू म्हणतो कशाला खातोय, भूक लागली असेल तर याचा काही फायदा होणार नाही. परंतु बघा जर एखाद्याने गळ्याला चाकू लावलं म्हणलं खाय, तर तू 2 नाही 10 पुडे खाऊन घेशील, कारण त्यावेळेस मेंदू म्हणतो नंतर बघू कामाचं
मरणारच आहे की नाही, पहिलं जिवंत तर राय. तर सगळं मेंदूचं खेळ आहे भाऊ. मेंदू जसं म्हणल तसं काय आहे, सगळ्या गोष्टी घडत असतात. यानंतर कडू जर चव असेल तर मेंदू म्हणतो हा विषारी अन्न आहे, हे अजिबात खाऊ नको. म्हणून आपण काय आहे, कडू पदार्थ खायला कंटाळा करत असतो. तरी काही वेळेस खातो, कारण आपल्याला माहित आहे तो विषारी आहे, पण आपल्यासाठी नसून शरीरातील इतर घटकासाठी जो आपल्यासाठी घातक होत असते. तर हे सगळं असणार. लहान मुलांना बघा, औषध पाजवायचं म्हणल्यावर काटेवरची कसरत आहे. औषध लहान मुलांना पाजवत असताना एक जण पाय धरत असतो, एक जण हात धरत असतो, दुसरं तोंड दाबत असतो आणि तिसरं औषध घेऊन थांबतो, चौथं. तर का? कारण लहान मुलांच्या जिभेवर जेव्हा कडू चव पडते तर लहान मुलाचं मेंदू तर म्हणाल ना विषारी आहे, खाऊ नको, हे तुला रिटर्न पाठवायच्या तयारीत आहे. समजलं? आणि अशा प्रकारे जर गोड चव असेल तर मेंदू काय म्हणतो, हे ऊर्जा देणारा अन्न आहे, जास्त खाल्लं तरी चालतं. म्हणून आपण गोड पदार्थ जास्त खात असतो मित्रांनो. जर समजा तुम्ही कोणतेही घ्या, लहान मुलगा चॉकलेट खायला सुरुवात केलं, डब्बा संपोस्तर खातो, त्याला किती मन बाळ खाऊ नको, पोटात दुखल, त्याला वाटतं मी खायलं म्हणून ह्याच्या पोटात दुखालंय काय की म्हणून हा म्हणतोय. तर अशा प्रकारे हे जिभेच्या बाबतीत आहे. तर तुम्हाला हे समजून आलं असेल कोणत्या पॅपिलेज. बघा, जिभेवर असणाऱ्या खडबडीत भागाला ओवला म्हणतात, हे विधान चुकीचं आहे, कारण ओवला म्हणत नसून पॅपिले म्हणतात. सर हे ओवला काय? ओवला मित्रांनो पडजीभ, आ केल्यानंतर या ठिकाणी घंटीसारखं लटकलेला भाग असतो, त्याला आपण ओवला म्हणत असतो. सर्कमव्हॅलेंट पॅपिलेज आकाराने सर्वात मोठे असतात, हे विधान बरोबर आहे. फंजिफॉर्म पॅपिले तापमानाला संवेदनशील असतात, हे विधान पण बरोबर आहे. आपलं अयोग्य निवडायचं होतं. तर अयोग्य जर या ठिकाणी जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का या ठिकाणी कोणतं, जिभेवर असणाऱ्या खडबडीत भागाला ओवला म्हणतात. तर फक्त पहिलं विधान चुकीचं आहे, बाकी दोन्ही विधान काय आहे, बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी फक्त उत्तर अ येईल. तर या ठिकाणी ऑप्शन दिलेलं नाही, काहीतरी मिस्टेक झाली, तर उत्तर कोणतं येणार आहे, अ येणार आहे मित्रांनो. पुढचं क्वेश्चन बघा. पुढचं क्वेश्चन काय आहे, लाळेमधील जीवाणूंना मारणारे रसायन कोणते? मित्रांनो माहित आहे का, आपल्या माउथ मध्ये लाळ तयार होते आणि लाळेमध्ये वेगवेगळे कंटेंट असतात आणि ते कंटेंट वेगवेगळे काम करत असतात. आता लाळेमध्ये कोणकोणते कंटेंट असतात? लाळेमध्ये टायलिन नावाचा हा कंटेंट असतो. हा काय करत असतो, तर हा कर्बोदकाचं पचन करतं रे. कर्बोदकाचे पचन करत असतं. कसं पचन करतो बघा, तर हा काय करत असतो, जो आपल्या कर्बोदक येतो आपल्या माउथ मध्ये, स्टार्च येतं, या स्टार्चचं विघटन करतं आणि त्याचं रूपांतर माल्टोज आयसोमाल्टोज सारख्या घटकामध्ये करत असतो. अल्फा डेक्स्ट्रीन नावाचा पदार्थ त्याच्यामध्ये करतं. म्हणजे याचा अर्थ लाळेमध्ये असणारा टायलिन हा स्टार्चचं पचन करून माल्टोज आणि आयसोमाल्टोज हे साधे अन्न तयार करत असतो मित्रांनो. टायलिनला दुसरं नाव आहे, टायलिनला आपण अमायलेज या नावाने पण ओळखत असतो राजा. क्लिअर इथपर्यंत समजतंय? यानंतर हा लायझोझाईम नावाचा लाळेमध्ये असणारा रसायन आहे, हा जीवाणूंना मारण्याचं काम करतं. जीवाणूंना मारणे, टू किल द बॅक्टेरियाज, हे जर कोण करत असेल तर कोण करत असतं, लायझोझाईम नावाचा हा रसायन करत असतो, जो आपल्या लाळेमध्ये आहे. मित्रांनो माहित आहे का, जेव्हा आपण रात्रीच्या वेळेस झोपतो त्यावेळेस लाळेचं सिक्रेशन कमी होतं. लाळेचं सिक्रेशन कमी म्हणजे लायझोझाईमचं प्रमाण माउथमध्ये कमी होऊन जातं. अशा वेळेस झोपेमध्ये आपल्या माउथमध्ये बॅक्टेरियाची ऍक्टिव्हिटी वाढून जाते. बॅक्टेरिया आपल्या माउथमध्ये ऍसिड तयार करतात आणि तो ऍसिड माउथमध्ये जे अन्नाचे कण राहिले होते जेवल्यानंतर त्याच्यावर पडतं आणि ते अन्नाचे कण नासून जातात. म्हणून मॉर्निंगला उठल्यानंतर आपल्या माउथचं एक प्रकारे घाण वास येतो. का? कारण की त्या ठिकाणी ऍसिड आणि अन्न एकत्र मिसळलेले असतात. आता याला क्लीन करायचं असेल तर आपल्याला बेस यानी आमलारीचा वापर करावा लागेल. का? कारण माउथमध्ये तयार झालेल्या ऍसिडला न्यूट्रलाइज करण्यासाठी बेस मिक्स करावं लागेल. म्हणून आपण सकाळी सकाळी टूथपेस्टच्या साहाय्याने ब्रश करत असतो. टूथपेस्ट हा अमलारी आहे आणि याच कारणामुळे टूथपेस्टमध्ये देश का नमक है की नाही असा आपण शब्द वापरतो. का? कारण की अमलारीची गरज असते न्यूट्रलाइज करण्यासाठी. आणि जर माउथमध्ये लायझोझाईमचं रसायन जास्त असेल तर आपल्या वेळेस अशा वेळेस माउथ एकदम फ्रेश असतो मित्रांनो. म्हणून लाळेमध्ये जीवाणूंना मारणारा रसायन कोणतं, तर लायझोझाईम आहे. लाळेमध्ये आणखी एक रसायन असतं आयजीए. आयजीए काय करत असतो, आयजीए माउथ इन्फेक्शन अवॉइड करतो. माउथ इन्फेक्शन अवॉइड करण्याचं काम जर कोण करत असेल तर कोण करत असतो माहित आहे का, हा आयजीए करत असतो. ज्याला संसर्ग होणे म्हणतो, ज्याला तोंड येणे म्हणतो, ज्याला तोंडात चट्टे येणे म्हणतो, तर अशा वेळेस तो इन्फेक्शन टाळण्याचं काम आयजीए करत असतो. ग्लायकोप्रोटीन काय करत असतात, विटामिन जो आहे ह्याचं संरक्षण करत असतं ऍसिड पासून. कोणापासून?
ऍसिड पासून संरक्षण करतं आणि हे पण लाळेमध्येच असतो। तर अशा प्रकारे हे लाळेत आढळणारे रसायन आहेत। या ठिकाणी जीवाणूंना मारणारा विचारलं होतं म्हणून उत्तर कोणतं तिसरं येणार आहे मित्रा। अपेक्षा करतो की प्रत्येक पॉइंट क्लिअर होत चालले असतील। हे टेलिग्राम चॅनलला टाकतोय मी, टेलिग्राम चॅनल @science by अशोक पवार, हे स्मॉल मध्ये टाका @science by अशोक पवार, याची PDF तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल। यानंतर आता बघा गॉबलेट सेल या खालीलपैकी कोणत्या थरात असतात। मित्रांनो माहित आहे का गॉबलेट सेल जे आहेत आपल्या शरीरामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका निभावत असतात आणि पूर्ण लहान आतड्यामध्ये आपल्याला गॉबलेट सेल आढळताना दिसतात। आता या ठिकाणी विचारले की गॉबलेट सेल कुठे आढळतात आणि त्याचं कार्य काय आहे ते पण आपल्याला या ठिकाणी बघायचंय। फक्त व्यवस्थित समजून घ्या की नेमकं गॉबलेट सेल काय करत असतात, कशा प्रकारे असतात ते आपल्याला समजणं गरजेचं आहे। आता बघा या ठिकाणी व्यवस्थित समजून सांगतो मी तुम्हाला गॉबलेट सेल कुठं प्रेझेंट असतं। मित्रांनो माहित आहे का जेव्हा आपण जठर किंवा लहान आतडे लहान आतडे ह्याचं जर आवरण याच्या ज्या भित्तिका आहे त्याच्या भित्तिका या जर चिरलो आपण म्हणजे याचा अर्थ जसं पाईपच आहे ना, लहान आतडे म्हणजे पाईप आहे, पाईपचं जसं वरतून आवरण असतं तसं लहान आतडे आणि जठराच्या वरतून आवरण पण असतं। आणि जर आपण लहान आतडे आणि जठराच्या वॉलला आवरणाला असं चिरून बघितलो तर एकूण आवरण आपल्याला 4 थराचा बनलेला दिसतो। म्हणजे याचा अर्थ जठराच्या भित्तिका 4 थराच्या असतात, लहान आतड्याच्या भित्तिका पण 4 थराच्या असतात, सेम थर असतात। आता ते 4 थर कोणते? सर्वात आतील जो थर असतो त्याला आपण म्हणत असतो म्युकोसा, दुसरा जो थर असतो त्याला आपण म्हणतो सबम्युकोसा म्हणून ओळखलं जातं, आणि तिसरा जो थर आहे त्याला म्हणतात मसल लेयर म्हणतो, आणि सर्वात बाहेरचा थर जो आहे त्याला म्हणतो आपण सेरोसा। लक्षात राहू द्या हा सर्वात आतील थर आहे आणि हा सर्वात बाहेरचा थर आहे। म्हणजे याचा अर्थ कसं रे तर अशा प्रकारे जठराच्या भित्तिका 4 थराच्या बनलेल्या आहेत। सर्वात आतील थर म्युकोसा, सर्वात बाहेरील थर सेरोसा। येणाऱ्या काळात क्रम विचारलं जाईल जठर किंवा लहान आतडे किंवा मित्रांनो माहित आहे का अन्ननलिका यांच्या भित्तिकेचा क्रम आतून बाहेर सांगा किंवा बाहेरून आतमध्ये सांगा। आता बघा या कोणत्या थरामध्ये काय आढळतं, कसं आढळतं ते लक्षात राहू द्या आणि कोणापासून बनलेलं आहे। तर मित्रांनो माहित आहे का म्युकोसा हा सर्वात आतील थर आहे, आणि यामध्येच आपल्याला गॉबलेट सेल आढळताना दिसतात। यामध्येच आपल्याला गॉबलेट सेल आढळतात। याच थरामध्ये आपल्याला इपिथेलियल सेल आढळताना दिसतात, इपिथेलियल सेल आढळताना दिसतात मित्रांनो। कोणामध्ये? याच म्युकोसा थरामध्येच आपल्याला जठरातील ग्रंथी आढळताना दिसतात, ज्याला आपण गॅस्ट्रिक ग्लँड म्हणतो। तर काही विचारलं तर आपल्याला उत्तरापर्यंत जाता यायला पाहिजे। तर म्युकोसामध्ये आपल्याला गॉबलेट सेल, इपिथेलियल सेल आणि जठर ग्रंथी आढळताना दिसतात। हेही लक्षात राहू द्या कुठं कुठं काय असणार आहे। सब म्युकोसा हा सेकंड थर आहे, मधून दुसरा थर आहे, आणि सिब म्युकोसामध्ये आपल्याला काही थर आढळताना दिसतात। काय आढळताना दिसतात? ह्याच्यामध्ये आपल्याला ब्रुनर्स ग्लँड आढळतात, ब्रुनर्स ग्लँड लहान आतड्याच्या या सब म्युकोसामध्ये। यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला रक्तवाहिन्या ब्लड वेसल्स आढळताना दिसतात, रक्तवाहिन्या हे सगळं आपल्याला सब म्युकोसामध्ये आढळतात। मसल लेयर आणि सेरोसामध्ये असे कोणतेही कंटेंट आढळताना दिसत नाही, आणि हे लक्षात राहू द्या। इथं तेच विचारलंय गॉबलेट सेल कुठं आढळतात, तर उत्तर आहे म्युकोसा या थरामध्ये। आता प्रश्न पडतो की सर गॉबलेट सेल काय काम करतात, गॉबलेट सेल कुठं आढळतात? उत्तर काय आहे? म्युकोसा जो सर्वात आतील थर आहे, पण काय काम करत असतात तर कुठं असतात हे? तर हे लहान आतड्यात आपल्याला आढळताना दिसतात, लहान आतड्यात। आणि लहान आतड्यात हे म्युसिन नावाचा रसायन तयार करतात। म्युसिन नावाचा रसायन हा एक चिकट द्रव असतो, चिकट द्रव, आणि हा काय करतो माहित आहे का? हा म्युसिन या लहान आतड्याच्या आतमध्ये काय करतं तर लहान आतड्याच्या आतमध्ये एक संरक्षणात्मक आवरण तयार करतं। कसं? आता मला सांगा लहान आतड्यातून जर स्थायू पदार्थ घसरत पुढे गेला तर लहान आतड्याच्या भित्तिकेला जखम करू शकतो। यासाठी लहान आतड्याच्या भित्तिकेला एकदम ऑइली बनवण्यासाठी, लुब्रिकंट करण्यासाठी हे म्युसिन काम करतं। म्हणून लहान आतड्यातून अन्न घासून जरी गेलं तर बाहेरच्या आवरणाला जखम होत नाही का? कारण की म्युकस टाईप एक चिकट द्रव आहे म्युसिन, तो त्या ठिकाणी असतं, म्हणून एक प्रकारे संरक्षण भेटतं। आणि हे म्युसिन कोण तयार करतं तर गॉबलेट सेल लहान आतड्याच्या कोणत्या थरात असतं तर म्युकोसामध्ये असतं मित्रांनो। क्लिअर इथपर्यंत? तर हे लक्षात राहू द्या, ह्याच्यात काही विचारलं तरी आपल्याला सांगता यायला पाहिजे।
जठरात प्रथिनेच्या पचनासाठी HCl या आम्लाची गरज असते, तर HCl या आम्ल कोणती ग्रंथी निर्माण करते? मित्रांनो माहित आहे का, मानवाच्या जठरामध्ये अन्नाचं पचन होतं. बघा सिंपल आहे, मानवाच्या जठरात अन्नाचं पचन होतं. तुम्ही प्रश्नाचं उत्तर देताल टॉपिक संपल्यानंतर. आता बघा जठरामध्ये काय असतं, कसं असतं ते सांगतो. जठरामध्ये अन्न आल्यानंतर जठरातील कोणतं अन्न, तर प्रथिनेच्याच पचनाची या ठिकाणी सुरुवात होते. म्हणजे जठराला सांगितलंय की तुझं एकच काम आहे, प्रथिनांचं काय करणे, पचन करणे. आता बघा जठरात प्रथिनेच्या पचनासाठी एका रसायनाची गरज लागते आणि त्या रसायनालाच आपण पेप्सिन म्हणत असतो. आणि हा पेप्सिन काय करत असतो, या ठिकाणी जठरात प्रथिनेचं पचन करतं. आता आपल्याला हेच बघायचं आहे की या पेप्सिनची निर्मिती कोण करत असतं, निर्मिती कोण करतं, तसेच या ठिकाणी या जठरामध्ये HClचा संबंध कसा येतो हे सगळं सांगतो. व्यवस्थित लक्ष द्या. आता बघा जठरात पेप्सिनची निर्मिती कोण करतं, तर जठरात पेप्सिनची निर्मिती करण्याची जबाबदारी जठरातील भित्तिकेत असणाऱ्या ग्लँड यांनी ग्रंथीचं असतं. म्हणजे याचा अर्थ जठराच्या आतमध्ये प्रथिनेच्या पचनासाठी लागणारा पेप्सिन नावाच्या रसायनाची निर्मिती या जठर भित्तिका, ही वॉल असते ना, या वॉलच्या आतमध्ये असणाऱ्या ग्रंथीकडे असते. आता या कोणकोणत्या प्रकारच्या ग्रंथी असतात, कशा प्रकारच्या ग्रंथी असतात तेच आपल्याला या ठिकाणी बघायचंय. व्यवस्थित फक्त लक्ष द्या की नेमकं ग्रंथी कोणकोणत्या प्रकारच्या आणि कशा प्रकारे ते काय करत असतं माहित आहे का, कार्य करत असते. तर आता व्यवस्थित लक्ष द्या. जर आता जठर भित्तिका 4 थराच्या बनलेले, जठर भित्तिका 4 थराच्या आहेत. कोणकोणतं, सगळ्यात पहिलं म्युकोसा आतील थर, यानंतर आहे सब म्युकोसा, आता सांगितलं मी तुम्हाला. यानंतर आहे तिसरं मसल लेअर, पाठच होऊन जायला पाहिजे बरं राजा, मसल लेअर. आणि चौथा आहे सेरोसा. हे एकूण 4 थर आहेत. यापैकी या म्युकोसामध्ये आपल्याला काय आढळतात रे, काय आढळतात, तर ह्याच्यामध्ये आपल्याला जठर ग्रंथी आढळताना दिसतात, ज्याला गॅस्ट्रिक ग्लॅंड म्हणतो. आणि या जठर ग्रंथीच काय करत असतात, जठरात प्रथिनेच्या रसायनासाठी पेप्सिन निर्माण करतात. जर बघितलं म्युकोसामध्ये असणाऱ्या जठर ग्रंथी या 3 प्रकारच्या असतात मित्रांनो, 3 प्रकारच्या. सगळ्यात पहिली जी जठर ग्रंथी आहे त्याला म्हणतात कार्डियक ग्लॅंड. पहिली जी आहे त्याला कार्डियक ग्लॅंड म्हणतो. दुसरी एक ग्रंथी आहे त्याला म्हणतो आपण फंडस ग्लॅंड. आणि तिसरी ग्रंथी आहे त्याला जर काय म्हणत असेल तर त्याला म्हणतो पायलोरिक ग्लॅंड. लक्षात राहू द्या नाव. जठरात आढळणाऱ्या जठर ग्रंथी 3 प्रकारच्या, कार्डियक, फंडस आणि पायलोरिक ग्लॅंड. आता बघा त्यापैकी ही जी आहे पहिली कार्डियक ग्लॅंड जी आहे एका रसायनाची निर्मिती करत असतं आणि तो रसायनाचं नाव आहे पेप्सिनोजिन. आता बघा हा जो पेप्सिनोजिन नावाचं रसायन तयार केलं कार्डियक ग्लॅंडने, हा इनएक्टिव्ह असतो मित्रांनो. म्हणजे हा डायरेक्ट प्रथिनेचं पचन करू शकत नाही. जसं दुधाचं रूपांतर आपण डायरेक्ट तुपामध्ये करू शकत नाही, पहिलं दही तयार करावं लागतं, नंतर तूप निर्माण होतो. त्याच पद्धतीने डायरेक्ट पेप्सिन नावाचं रसायन तयार होत नाही, त्याचं इनएक्टिव्ह रूप सगळ्यात पहिल्यांदा तयार होतो, दॅट इज कॉल्ड ॲज अ पेप्सिनोजिन. आणि ह्याची निर्मिती कोण करत असेल तर राजा कोण करतं, कार्डियक ग्लॅंड करत असते. आता प्रॉब्लेम हे आहे या पेप्सिनोजिनला ऍक्टिव्ह करायचं आहे, कारण ऍक्टिव्ह करल्यानंतरच तो प्रथिनेचं पचन करणार आहे. आणि या पेप्सिनोजिनला ऍक्टिव्ह करण्यासाठी फंडस ग्लॅंड मधून एक रसायन तयार होतं, त्याला HCl म्हणतो, हायड्रोक्लोरिक ऍसिड. हायड्रोक्लोरिक ऍसिड जठरात का गरजेचं आहे, कारण जठरामध्ये इनएक्टिव्ह स्वरूपात तयार होणाऱ्या पेप्सिनोजिनला HCl ऍक्टिव्ह करतो. म्हणजे नेमकं काय करतं, तर या पेप्सिनोजिनला हा HCl काय करतं, ऍक्टिव्ह करतं. आणि ऍक्टिव्ह रूपालाच आपण पेप्सिन म्हणतो. मग हा पेप्सिन ऍक्टिव्ह झालं आणि जर समजा जठरात HCl तयार झालं नाही तर इनएक्टिव्ह पेप्सिनोजिन इनएक्टिव्हच राहील आणि प्रथिनेचं पचन होऊ शकणार नाही. प्रथिनेच्या पचनासाठी या पेप्सिनोजिनला ऍक्टिव्ह करण्याचं काम, म्हणजे पेप्सिनोजिनचं रूपांतर पेप्सिनमध्ये करण्याचं काम HCl करत असतं आणि HCl फंडस ग्लॅंड तयार करते. आता सर हे पायलोरिक ग्लॅंड काय करते, पायलोरिक ग्लॅंड एक म्युकस नावाचं रसायन तयार करतं. आणि दुसरं जर बघितलं तर कोणतं तयार करणार आहे, तर एक तयार करतं बायकार्बोनेट नावाचा हा रसायन तयार करत असतो. आता बघा हे दोघंचे म्युकस आणि बायकार्बोनेट हे आम्ल नसून काय आहे, आम्लारी आहे.
आता तुम्ही म्हणताल तरी आम्लारी का तयार होतं जठरामध्ये, तर मित्रांनो माहित आहे का, जठरात जो HCl तयार होतं एकदम स्ट्रॉंग असतो, ज्याचं pH 1-2च्या जवळपास असतो, एवढं स्ट्रॉंग असतो की हातावर पडलं तर हाताला होल पडू शकतो। मग असा HCl नावाचा रसायन आपल्या जठरात तयार होऊ राहिलं, मग तो लिमिटपेक्षा जास्त तयार झाला तर जठर भित्तिकेला तोडून बाहेर येऊ शकतो। म्हणून त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन कमी करण्यासाठी, त्याचं प्रमाण कमी करण्यासाठी जर चुकून जास्त झालं, जसं पाणी गरम लागतं आंघोळीला हिवाळ्यामध्ये, पण लिमिटेड गरम गरजेचं आहे ना। तुम्ही काय केलं, बादलीत हीटर लावले, अचानक भाऊला फोन आलं खूप दिवसानंतर, भाऊ फोनवर बोलायला सुरुवात केलं, भाऊला कळालं नाही 1.5 तास कधी वाजले, येऊन बघतो तर काय बादली अर्ध पाणी अर्ध, एवढं गरम। मग एवढं गरम पाणी अंगावर ओतशील का रे, नाही ना, मग काय करशील, थंड पाणी टाकशील की नाही मेंटेन करण्यासाठी। सेम तसंच आहे, चुकून जर HCl जास्त तयार झालं ऍसिड, तर त्याला प्रमाण कमी करण्यासाठी त्याच्यात म्युकस आणि बायकार्बोनेट टाकलं जातं, आणि ह्याची निर्मिती जर कोण करत असेल तर कोण करत असतं, पायलोरी ग्लँड करत असते मित्रांनो। क्लिअर आहे, तिची निर्मिती कोण करत असतं, पायलोरी ग्लँड करत असते। आणि पायलोरी ग्लँड ही काय करतं, म्युकस आणि बायकार्बोनेटची निर्मिती करून जठर भित्तिकेचं संरक्षण करतं, कोणापासून, HCl पासून। क्लिअर इथपर्यंत। या व्यतिरिक्त राजा माहित आहे का, आणखी या वेगवेगळ्या ग्रंथीमध्ये वेगवेगळ्या सेल असतात, ते लक्षात राहू द्या, या ग्रंथीमध्ये सेल असतात। आता सेल कोणकोणते असतात ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो, व्यवस्थित लक्ष द्या। सेल जर बघितलं तर सगळ्यात पहिली सेल कोणती असणार आहे, तर सगळ्यात पहिली सेल पेप्टिक सेल किंवा चिप सेल म्हणत असतो, पेप्टिक सेल असतं त्याला चिप सेल। दुसरं जर बघितलं तर त्याला ऑक्झेंटिक किंवा पॅरायटल सेल म्हणत असतो, ऑक्झेंटिक सेल असतात, ऑक्झेंटिक सेल, पॅरायटल सेल। आणि तिसरं जर बघितलं तर म्युकस नेक सेल असतं। तर हे नाव फक्त लक्षात राहिले तरी चालतं, आणि या सर्व पेशी याच रसायनांची निर्मिती करत असतात। तर काय विचारलं जाईल, जठरातील कोणती ग्रंथी काय तयार करते, कोणती पेशी काय तयार करतं, तर पेप्सिनोजिनची निर्मिती ही पेप्टिक सेल करत असते, HCl ची निर्मिती ही ऑक्झेंटिक सेल करत असते, आणि म्युकस आणि बायकार्बोनेटची निर्मिती या म्युकस नेक तयार करत असतात। तर अशा प्रकारे नंतर तो पेप्सिन काय करतो, जठरामध्ये प्रथिनांचं पचन करत असतं। तर या ठिकाणी जठरात प्रथिनांच्या पचनासाठी HCl आम्लाची गरज असते, तर HCl आम्ल कोणती ग्रंथी निर्माण करते, आताच सांगितलं मी तुम्हाला, फंडस ग्लँड काय करत असते, HCl ची निर्मिती करत असते। फंडस ग्लँड HCl ची निर्मिती करतं, कार्डियक ग्लँड पेप्सिनोजिनची निर्मिती करतं, आणि यानंतर पायलोरी ग्लँड हे म्युकस आणि बायकार्बोनेट निर्माण करतं। ब्रुनर्स ग्लँड हे जठरात नसून हे लहान आतड्यात असतं, हे कोण असतं, ब्रुनर्स ग्लँड। कळालं इथपर्यंत। आणि ही पण एक प्रकारचं आम्लारी द्रावण तयार करतं, आणि या कारणामुळं लहान आतडे जे आहेत ना आपले, लहान आतडे हे ऍसिड पासून संरक्षण होतं, कोणामुळं, ब्रुनर्स ग्लँडमुळं। ब्रुनर्स ग्लँड लहान आतड्याचं संरक्षण करते ऍसिड पासून मित्रांनो। तर हे अशा प्रकारे, तर या प्रश्नाचं उत्तर सेकंड आहे। यानंतर पुढचं क्वेश्चन बघा काय आहे, ही बॅच आहे, जर तुम्हाला पेपर जवळ आहे, वेळेचा अभाव आहे, जर वाटत असेल की सर एकदा पूर्ण सिलेबसला रिव्हिजन व्हायला पाहिजे याच पद्धतीने चांगलं, तर 1 डे रिव्हिजन बॅच आहे, तर ती बॅच तुम्ही करू शकता, किंवा सुपर 60 बॅच आहे, ह्याच्यामध्ये पण 25 लेक्चर आहेत, 25-26 लेक्चर, ह्या बॅचचा पण तुम्हाला फायदा होऊ शकतो। A to Z सगळं कव्हर केलेलं आहे। ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे सायन्स बाय अशोक पवार प्ले स्टोरवरून। काही अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। पण एवढं मान्य आहे, पूर्व आणि मेन्सला सायन्स आहे, जर तुम्हाला वाटत असेल की बाकीच्यांपेक्षा सायन्समध्ये 4 मार्क एक्स्ट्रा यायला पाहिजे, तर आवर्जून तुम्ही जॉईन करू शकता। आणि बॅच केल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की सर नाही मला अजिबात फायदा झाला नाही, मला सायन्स अजिबात कळालं नाही, भाऊ त्याच टाइमला मला कॉल करायचं, त्याच टाइमला मला बोलायचं की सर मला फीस रिटर्न पाहिजे। इमानदारीने सांगतो फीस आपण रिटर्न केलं जाईल, पण तुमची इमानदारी पण महत्त्वाची आहे, व्यवस्थित इमानदारीने बघणं। नाहीतर तू अमावस्या पौर्णिमेला जाऊन बघशील, मला रेकॉर्ड सगळं कळून जातं ॲप्लिकेशनमध्ये, किती वेळेस बघितलं, किती वेळेस बघितलं नाही, किती व्ह्यू बघितले, किती मिनिट बघितलं, सगळं कळतं। तर यासाठी काय आहे, बघा, व्यवस्थित वाचा, 100% आउटपुट येणार। आणि काही अडचण असेल तर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा। शक्यतो हे दोन्ही नंबर माझ्याकडेच ठेवत असतो मी, कारण मुलांची अडचण असतात म्हणून, खूपच बिझी असेल तरच माझ्याकडे नसतं। क्लिअर इथपर्यंत। तर यानंतर आता बघा, खालीलपैकी कोणती संप्रेरक असक्रिय ट्रिप्सिनोजिनला सक्रिय ट्रिप्सिनमध्ये करतात, तर आता बघा हे काय मॅटर आहे सर, असक्रिय असणाऱ्या ट्रिप्सिनोजिनला सक्रिय असणाऱ्या ट्रिप्सिनमध्ये कोण करतं कन्वर्ट, तर एक गोष्ट लक्षात घ्या, लहान आतड्यामध्ये, या ठिकाणी बघा सिंपल सांगतो कसं असणार आहे, लहान आतड्यामध्ये मित्रांनो माहित आहे का, जो प्रथिनेचं पचन करायचं असतं प्रोटीन,
या प्रोटीनचं पचन करण्यासाठी काम करत असतो ट्रिप्सिन, परंतु हा ट्रिप्सिन डायरेक्ट तयार होत नाही. ट्रिप्सिन डायरेक्ट तयार होत नाही, त्याचं इनॅक्टिव्ह रूप तयार होत असतो. ट्रिप्सिनचं इनॅक्टिव्ह रूप आहे, त्याला ट्रिप्सिनोजिन म्हणत असतो. तर ट्रिप्सिनोजिन हा इनॅक्टिव्ह आहे. जसं आपण जठरात बघितलं बघा, पेप्सिन डायरेक्ट तयार झालं नाही, पेप्सिनचं इनॅक्टिव्ह रूप तयार झालं आणि त्याला कन्वर्ट केलं कोणी, HCl ने ऍक्टिव्ह केलं. तसेच ट्रिप्सिनोजिन हा झोपेत होता आणि झोपेतून उठवण्यासाठी त्याच्या तोंडावर पाणी मारणाऱ्या कार्यकर्त्याला आपण एंटेरोकायनेज म्हणत असतो. तर हा एंटेरोकायनेज जो आहे झोपेत असणाऱ्या या ट्रिप्सिनोजिनच्या तोंडावर पाणी मारतो आणि जसं तोंडावर पाणी मारतो हा झपकन झोपेतून उठतो आणि उठल्यानंतर त्याला आपण म्हणतो ट्रिप्सिन, कारण आता तो ऍक्टिव्ह झालाय, झोपेतून उठलाय. आणि नंतर हा ट्रिप्सिन लहान आतड्याच्या आतमध्ये प्रथिनेचे तुकडे करतो, प्रथिनेला तोडण्याचं काम करतो. आणि जसं झोपेतून उठतो ट्रिप्सिन एकच डायलॉग मारतो, जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. कोणाला डायलॉग मारतो? प्रथिनेला. पण तो डायरेक्ट झोपेतून उठला का? नाही, उठवलं गेलं. कुणी मारलं तोंडावर पाणी? एंटेरोकायनेज नावाचा विकर. मग इथं कोण उत्तर असणार आहे? एंटेरोकायनेज नावाचा विकर. HCl कोणाच्या तोंडावर पाणी मारतो? HCl हा पेप्सिनोजिनच्या तोंडावर पाणी मारतं मित्रांनो. HCl हा पेप्सिनोजिन जो आहे या पेप्सिनोजिनच्या तोंडावर पाणी मारतो. बाईल ज्यूस काय करतं? बाईल ज्यूस मेदाचे तुकडे करतं मित्रांनो. आम्लारी असतं, जे फॅट असतात ना, या फॅटचं तुकडे करण्याचं काम बाईल ज्यूस आणि पित्तरस करत असतो. कायमोट्रिप्सिन हा पण प्रथिनेचंच पचन करतं, प्रथिनेचं पचन करतं. आणि कायमोट्रिप्सिनच्या तोंडावर कोण पाणी मारतं? तर कायमोट्रिप्सिनला ऍक्टिव्ह करण्याचं काम ट्रिप्सिन करत असतो, जो या ठिकाणी ऍक्टिव्ह झाले. म्हणजे याचा अर्थ एंटेरोकायनेज ट्रिप्सिनोजिनच्या तोंडावर पाणी मारून ट्रिप्सिन तयार करतं. ट्रिप्सिन कायमोट्रिप्सिनोजिनच्या तोंडावर पाणी मारून काय आहे, त्याला ऍक्टिव्ह करण्याचं काम करतं. तर हे लक्षात राहू द्या. तर या ठिकाणी उत्तर असणार आहे एंटेरोकायनेज. आणि तिसरं अपेक्षा करतो की तुम्हाला कळत असेल, थोडं रिवाइज करावं लागेल, एकदाच करून घ्यायचं भाऊ, म्हणजे नंतर टेन्शन राहणार नाही. अशा प्रकारे असणार आहे. यानंतर बघा, मोठ्या आतड्याच्या कोणत्या भागात सूक्ष्मजीव असतात? मायक्रो ऑर्गॅनिझम असतात. मोठ्या आतड्याचे वेगवेगळे भाग पडत असतात, लक्षात राहू द्या. अशा प्रकारे हे लहान आतडे जर बघितलं, मोठ्या आतड्यामध्ये वेगवेगळे भाग पडतात. मोठ्या आतड्यामध्ये अन्नाचं पचन किंवा शोषण होत नाही. मोठ्या आतड्यामध्ये फक्त पाणी आणि क्षाराचं शोषण होतं. मग बघा, आता समजून घ्या, एकदाच विषय समजून घ्यायचं, नंतर म्हणायचं नाही सर पेपरमध्ये मला असं वाटलं, मला तसं वाटलं, मला कसं तरी वेगळंच वाटलं. डॉक्टरकडे गेल्यानंतर म्हणतोच बघा तुला काही सांगता येत नाही, तेव्हा कसं तरी वेगळंच व्हायलंय. तर पेपरमध्ये बसल्यानंतर असं नाही म्हणायचं कसं तरी वेगळंच व्हायलंय. आता बघा, हे लहान आतडे जिथं संपतात तिथून चालू होतं मोठे आतडे. मोठ्या आतड्यामध्ये वेगवेगळे भाग पडत असतात. मोठे आतडे इथून चालू होतात अशा प्रकारे हे मोठे आतडे. आणि या मोठे आतडे लहान आतड्याच्या वरतून असे गुंडाळलेलं असतं. तर हे मोठे आतडे आहेत, हे मोठे आतडे आहेत, वरतून गुंडाळलेले आहेत. लक्षात राहू द्या. आता जो मोठ्या आतड्याची सुरुवातीची थैली आहे त्याला आपण सिकम म्हणून ओळखत असतो, सिस्टम पण म्हणतात. मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या थैलीला लटकलेल्या भागाला अपेंडिक्स म्हणतो. जो वेस्टिजियल ऑर्गन आहे, सध्या काही काम करत नाही. पहिले जुन्या काळामध्ये कच्च्या अन्नाच्या पचनासाठी तो अपेंडिक्स दिलेलं होतं. विचारलं जाईल अपेंडिक्सचं काम काय होतं? कच्चं अन्न पचन करणे. पण आता आपण कच्चा खात नाही. कुठं जोडले? मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागाला जोडले. कोणत्या थैलीला? सिकम थैलीला. आता न पचलेलं अन्न अशा प्रकारे या थैलीमध्ये येतं आणि नंतर अशा मार्गाने हा ट्रॅव्हल करत जातं. हे ट्रॅव्हल करत जातं आणि याच भागामध्ये पाण्याचं शोषण केलं जातं. ही एक थैली असते ज्याला रेक्टम म्हणत असतो. त्या ठिकाणी काही प्रमाणात काही कालावधीसाठी न पचलेलं काय आहे, अन्नाचं काय केलं जाईल? पचन केलं जातं. म्हणजे अन्नाचं काय केलं जातं? साठवण केलं जातं. आणि नंतर या थैलीद्वारे तो शरीराच्या बाहेर फेकलं जातं, या मार्गाद्वारे, ज्याला ॲनस म्हणत असतो. आता या सगळ्या भागामध्ये लक्षात घ्या, या सगळ्या भागामध्ये सिकम नावाच्या या थैलीमध्ये सूक्ष्मजीव असतात. आणि हे सूक्ष्मजीव काय करतात? विटामिनची निर्मिती करत असतात. आणि विटामिन काय करतं? पाण्याचं शोषण करतं. मग अशा प्रकारे मोठ्या आतड्यामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये पाण्याचं अब्सॉर्प्शन होतं, कारण की सिकम नावाच्या थैलीमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, ई कोलाई सारखे. ते विटामिनची निर्मिती करतात आणि ते पाण्याचं अब्सॉर्प्शन करतात. मग आता बघा, जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जातात आणि डॉक्टरनी जर तुम्हाला अँटीबायोटिक्सचा कोर्स दिलं, तर अँटीबायोटिक्सचा कोर्स काय देत असताना
तुम्हाला त्याच्यासोबत विटामिनचं पण कोर्स देतं का, कारण अँटीबायोटिक्समुळे शरीरातील सर्व सूक्ष्मजीव मरतात, मग तो चांगला असो किंवा वाईट असो. मग ह्याच्यातले चांगले सूक्ष्मजीव जर मेले या थैलीमधले सिकम मधले, तर अशा वेळेस मोठ्या आतड्यात विटामिनची कमतरता होईल, पाण्याचं शोषण होणार नाही आणि अशा वेळेस डायरिया सारखी परिस्थिती निर्माण होते. म्हणून डॉक्टरला हे माहीत असतं. म्हणून विटामिनची कमतरता होऊ नये, जरी चांगले सूक्ष्मजीव मेले तर विटामिन शरीरात व्यवस्थित राहावं म्हणून आपल्याला अँटीबायोटिक सोबत विटामिनचं कोर्स देतं मित्रांनो डॉक्टर, कळाले पर्यंत. आणि अशा प्रकारे हे पाणी शोषत मग नंतर शरीराच्या बाहेर फेकलं जातं. आणि इथं तेच सांगितलेलं आहे, मोठ्या आतड्याच्या कोणत्या भागात सूक्ष्मजीव असतात, या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो माहित आहे का, पहिलं ज्याला आपण काय म्हणत असतो सिकम. कॉलन मध्ये पाणीचं शोषण केलं जातं, पाण्याचं अब्सॉर्प्शन केलं जातं. यानंतर रेक्टम मध्ये काही कालावधीसाठी न पचलेलं अन्न साठवले जाते कोरेलं. आणि लहान आतड्याच्या या मोठ्या आतड्याच्या सुरुवातीच्या भागात सिकम मध्येच फक्त मायक्रो ऑर्गॅनिझम असतात आणि याच भागाला अपेंडिक्स चिटकलेला असतो, जो आपल्या पूर्वजांमध्ये कच्च्या अन्नाच्या पचनासाठी काम करत होता. आता तो वेस्टिजियल ऑर्गन आहे. तर अपेक्षा करतो की तुम्हाला समजलं असेल. असिनार सेल कुठे उपस्थित असतात मित्रांनो माहित आहे का, असिनार सेल हे आपल्याला स्वादुपिंडामध्ये आढळताना दिसतात. स्वादुपिंड हे शरीरातील दुसरी सर्वात मोठी ग्रंथी आहे, दुसरी सर्वात मोठी ग्लँड म्हणून ओळखली जाते. आणि या स्वादुपिंडाला, ज्याला इंग्लिश मधून पॅनकेरिया म्हणतात, स्वादुपिंडाला आपण कंपाऊंड ग्लँड म्हणत असतो का, कारण की स्वादुपिंडामध्ये दोन्ही रसायन तयार करण्याची कॅपॅसिटी असते. कोणतं, हार्मोन्स आणि एन्झाइम्स, संप्रेरक आणि विकर दोन्ही रसायन तयार करण्याची कॅपॅसिटी असते. म्हणजे याचा अर्थ पॅनकेरिया हे अंतस्त्रावी आणि काय आहे एंडोक्राइन, अंतस्त्रावी आणि एक्झोक्राइन ज्याला आपण काय म्हणतो बाह्यस्त्रावी गुणधर्म दाखवतो काही भाग, आणि स्वादुपिंडाचा काही भाग आपल्याला अंतस्त्रावी म्हणजे काय आहे एंडोक्राइन गुणधर्म दाखवताना दिसतो. तर लक्षात राहू द्या, जो बाह्यस्त्रावी भाग आहे याला आपण बाह्यस्त्रावी म्हणतो. हे जो बाह्यस्त्रावी भाग आहे स्वादुपिंडाचा, एकूण स्वादुपिंडाच्या 99% असतं आणि 1% भाग फक्त अंतस्त्रावीचा असतो. बाह्यस्त्रावीमधून आपल्याला स्वादुरस तयार होताना दिसतं. स्वादुरस ज्याला पॅनकेरियाटिक ज्यूस म्हणतो, हा स्वादुरस आम्लारी असतं आणि हा स्वादुरस विकर म्हणून ओळखलं जातं, ज्याला आपण एन्झाईम म्हणत असतो. आणि मित्रांनो माहित आहे का, या स्वादुपिंडाच्या बाह्यस्त्रावी भागामध्ये विकर तयार होत असतात, ज्याला स्वादुरस म्हणतो. कोणकोणते विकर तयार होतात रे, एक जर बघितलं तर अमायलेज तयार होतं, दुसरं जर बघितलं ट्रिप्सिनची निर्मिती होते आणि तिसरं जर बघितलं लायपेजची निर्मिती होते, तिन्ही. आणि मित्रांनो माहित आहे का, या तिघांची निर्मिती करणाऱ्या या बाह्यस्त्रावी भागामध्ये काही पेशी असतात, त्यालाच आपण असिनार सेल किंवा असिनाय सेल म्हणत असतो. तर बाह्यस्त्रावी भागामध्ये स्वादुरसाच्या निर्मिती करणाऱ्या असिनार सेल असतात, जे अमायलेज, ट्रिप्सिन, लायपेज यासारख्या रसायनांची निर्मिती करतात. एंडोक्राइन पार्ट मधून तयार होणाऱ्या रसायनाला संप्रेरक म्हणत असतो, ज्याला इंग्लिश मधून हार्मोन्स म्हणत असतो मित्रांनो. आणि या हार्मोनची निर्मिती करणाऱ्या आइसलेट्स नावाच्या काही सेल्स आपल्याला या अंतस्त्रावी भागामध्ये आढळताना दिसतात, ज्याच्यामध्ये असते अल्फा सेल. अल्फा सेल एका संप्रेरकाची निर्मिती करत असते, दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्लुकॅगॉन, लक्षात राहू द्या. आणि बीटा सेल असतात, यामध्येच बीटा सेल निर्माण करत असतात इन्सुलिन. तर अशा प्रकारे काही सेल आपल्याला आढळताना दिसतात, जे संप्रेरक तयार करतात. यांनाच आपण आयसोलेट सेल म्हणत असतो. आणि या सेल अंतस्त्रावी भागातून या संप्रेरकाची निर्मिती करत असतात. हा एंडोक्राइन पार्ट आहे. आणि आपल्याला इथं या ठिकाणी तेच दिलेलं आहे, असिनार सेल कुठे उपस्थित असतात, स्वादुपिंडाच्या बाह्यस्त्रावी भागामध्ये. स्वादुपिंडाच्या अंतस्त्रावी भागामध्ये आइसोलेट सेल नावाच्या सेल आढळताना दिसतात आपल्याला, अल्फा, बीटा, डेल्टा वगैरे. यानंतर संपूर्ण स्वादुपिंडात काय आहे, 2 प्रकारच्या सेल आढळतात आणि या ठिकाणी असिनार सेल. लिव्हर मध्ये आपल्याला कुपर सेल आढळताना दिसतात, कुपर पेशी, हे लक्षात राहू द्या. तर अशा प्रकारे कुपर पेशी आढळतात. या लिव्हरमध्ये हिपॅटोसाइट नावाच्या सेल पण आपल्याला आढळताना दिसतात. तर डेटा जो आहे ना थोडं एक्सपांडेड असायला पाहिजे. आणि जर तुम्ही रिव्हिजन केलेलं असेल तर 100% तुम्हाला काय याचा फायदा होताना आपल्याला दिसेल मित्रांनो. फक्त काय कंटेंट आहे ते समजा, योग्य विधाने निवडा. ग्लुकॅगॉन या संप्रेरकाची निर्मिती बीटा पेशीद्वारे केली जाते, इन्सुलिन या संप्रेरकाची निर्मिती अल्फा पेशीद्वारे केली जाते. तर असा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी हा प्रश्नाचं उत्तर बघितलं का, बघितलं. तर आता बघा, तर या ठिकाणी प्रश्न आहे
ग्लुकोगॉन या संप्रेरकाची निर्मिती बीटा पेशीद्वारे होते, इन्सुलिन या संप्रेरकाची निर्मिती अल्फा पेशीद्वारे होते। पहिले तर समजून घ्या हे स्वादुपिंडाचं अंतःस्रावी भागातून तयार होऊ राहिले। तर हे आपलं स्वादुपिंड ज्याला आपण पॅनकिरिया म्हणतो। स्वादुपिंडाचे दोन भाग आता सांगितलं, एक असणार आहे बाह्यस्रावी आणि दुसरा असणार आहे अंतःस्रावी, अंतःस्रावी ज्याला आपण एंडोक्राइन म्हणत असतो। आणि या एंडोक्राइन मध्ये आता सांगितलं मी तुम्हाला आइसलेट सेल असतात, आइसलेट सेल या वेगवेगळ्या प्रकारचे असतात। या अंतःस्रावीमध्ये पहिली आइसलेट सेल असते ती असते अल्फा सेल, ही लक्षात राहू द्या। दुसरी जर बघितली महत्वाची दोनच सांगतो ती असते बीटा सेल, ज्याच्यावर प्रश्न विचारू शकतात। आता या दोन्ही पेशी काही संप्रेरकाची निर्मिती करत असतात। अल्फा सेल जी आहे एका संप्रेरकाची निर्मिती करत असते, तो संप्रेरक म्हणजे कोणतं तर अल्फा सेल ही ग्लुकॅगॉन नावाचा संप्रेरक तयार करते। ग्लुकॅगॉन काय करतो रे, ग्लुकॅगॉन काय करत असतो माहित आहे का, जे आपल्या शरीरात जटिल ग्लुकोज होतं, जटिल अन्न, त्याचं रूपांतर साध्या अन्नात करतं। म्हणजे याचा अर्थ आपल्या शरीरात साठवलेलं जो ग्लायकोजनचं अन्न होतं ग्लायकोजनच्या रूपात, त्याचं रूपांतर ग्लुकोज मध्ये करण्याचं काम करतं साठवलेल्या अन्नाचं। म्हणजे याचा अर्थ ग्लुकॅगॉन हा आपल्या शरीरातील ग्लुकोजची लेवल जो आहे तो वाढवण्याचं काम करतं। मित्रा कळालं इथपर्यंत? आता बघा हे ग्लुकॅगॉन ते वाढवण्याचं काम करतं अल्फा पेशीतून। बीटा सेल जी आहे, बीटा सेल ही इन्सुलिन नावाच्या संप्रेरकाची निर्मिती करतं। तर हा इन्सुलिन काय काम करतो रे, इन्सुलिन जो आहे जो आपल्या शरीरात साधा अन्न होतं त्याचं गट्टे बनवतं आणि जटिल अन्नात रूपांतर करतो। म्हणजे इन्सुलिन काय करत असतो, जो आपल्या शरीरात एक्स्ट्रा ग्लुकोज आहे त्याला गोळा करून एका थैलीत भरतो आणि त्या थैलीलाच आपण ग्लायकोजन म्हणतो। म्हणजे ग्लायकोजनच्या रूपात शरीरात अन्न साठवण्याचं काम इन्सुलिन करतं। ग्लायकोजन म्हणजे डब्बा आहे ज्याच्यात ग्लुकोज भरलेला आहे आणि हे ग्लायकोजनचे डब्बे कुठं साठवलं जातं, एक म्हणजे ॲडिपोज नावाची टिश्यू असते ज्याला मेदऊती म्हणतो, त्याच्यामध्ये साठवलं जातं। आणि दुसरं जर बघितलं लिव्हरमध्ये असणाऱ्या हिपॅटोसाइट नावाच्या सेलमध्ये, ही लिव्हरमध्ये असणारी सेल आहे, लिव्हरमध्ये असणाऱ्या, म्हणजे याचा अर्थ समजून घ्या, इन्सुलिन काय करतं ग्लुकोजचा डब्बा बनवतो, टिफिन बनवतो, त्या टिफिनला नाव ग्लायकोजन आहे आणि हे टिफिन कपाटामध्ये दोन ठिकाणी ठेवलं जातं। एक कपाट ही ॲडिपोज टिश्यूमध्ये आहे आणि दुसरी कपाट लिव्हरमध्ये असणाऱ्या हिपॅटोसाइट सेलमध्ये, या कपाटात ते ठेवलं जातं। आणि मित्रांनो माहित आहे का ग्लुकॅगॉन काय करतो, याच कपाटातून हे डब्बे बाहेर काढतं ग्लायकोजन आणि ते डब्बे तोडून त्याच्यातून ग्लुकोज बाहेर काढून देतं। म्हणजे याचा अर्थ डब्बे बनवण्याचं काम इन्सुलिनचं आहे तर डब्बे तोडण्याचं काम कोणाचं आहे, ग्लुकॅगॉनचं आहे। म्हणजे याचा अर्थ इन्सुलिन काय करतं, ग्लुकोजची लेवल वाढवण्याचं काम करतं, ग्लुकोजची लेवल वाढवण्याचं काम, आणि ग्लुकॅगॉन कमी करण्याचं काम करत असतो। उलट झालं, इन्सुलिन ग्लुकोजची लेवल कमी करतं कारण डब्बे भरतोय ना, आणि डब्यातून बाहेर काढण्याचं काम कोण करतं, ग्लुकॅगॉन करत असतो। तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे। मग ग्लुकॅगॉन या संप्रेरकाची निर्मिती बीटा पेशी करतात हे विधान चुकीचं आहे, कारण ग्लुकॅगॉन अल्फा पेशी करत असतं। इन्सुलिनची निर्मिती अल्फा पेशी चुकीचं आहे कारण बीटा पेशी करत असतं। आपल्याला योग्य विधान निवडायचंय तर दोन्ही योग्य नाहीये, चुकीचं आहे। येणाऱ्या काळात काही विचारलं तर आपल्याला पटापट डिटेक्ट करता यायला पाहिजे। एकरताच्या संरचनात्मक आणि कार्यात्मक घटकाला काय म्हणतात मित्रांनो माहित आहे का, लिव्हर जो आहे हे शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे, सर्वात मोठी ग्रंथी म्हणून ओळखली जाते। दुसरं, लिव्हरला शरीराचं रासायनिक कारखाना म्हणतो का, कारण वेगवेगळ्या रसायनांची निर्मिती करतं। लिव्हरचं मुख्य कार्य असतं पित्तरसाची निर्मिती करणे, पित्तरसाची निर्मिती करणे। या व्यतिरिक्त लिव्हर काय करतं, या व्यतिरिक्त लिव्हर अतिरिक्त प्रथिनेचं रूपांतर युरियात करत असतं, लिव्हर अमोनियाचं रूपांतर युरियात करत असतं, लिव्हर विटामिनची निर्मिती करत असतं, असे मल्टिपल कार्य लिव्हर करत असतं मित्रांनो। आता बघा यानंतर या लिव्हरमध्ये हिपॅटिक लोब्यूल नावाचा घटक असतो आणि हा हिपॅटिक लोब्यूल नावाचा जो घटक आहे यालाच आपण काय म्हणत असतो, लिव्हरचं संरचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणत असतो मित्रांनो। कळलं का, घटक म्हणत असतो। आणि हे हिपॅटिक लोब्यूल मध्ये हिपॅटोसाइट नावाच्या पेशी असतात, हिपॅटोसाइट नावाच्या सेल असतात आणि या हिपॅटोसाइट नावाच्या सेल मध्येच ग्लायकोजनचे डब्बे साठवले जातात। कळलं का, जो इन्सुलिन साठवत असतो।
तसेच या हिपॅटोसाइट सेलमध्ये रिजनरेशनची कॅपॅसिटी असते, म्हणून लिव्हरमधील या सेल जर काही कारणास्तव काही प्रमाणात नष्ट झाल्या त्याची पुनर्निर्मितीची कॅपॅसिटी त्याच्यामध्ये आपल्याला आढळताना दिसतं. तर हिपॅटोसाइट सेल जे आहे हे हिपॅटिक लोब्युलमध्ये आढळताना दिसतात. आणि हे दोन जे आहे मित्रांनो माहित आहे का, सेरनस कॅप्सूल आणि ग्लिसन्स कॅप्सूल हे दोन आवरण आहेत. कोणाचे आवरण आहे ते दोन्ही आवरण? लिव्हरचे आपल्याला हे आवरण आढळताना दिसतं. जो सेरनस हे दोन्ही काय इथं आवरण आहेत, लिव्हरचे आवरण आहेत. जर आउटर लेयर कोणता असेल लिव्हरचं तर तो आहे सेरनस कॅप्सूल आणि ग्लिसन्स कॅप्सूल हा लिव्हरचं इनर लेयर आहे. म्हणजे दोन आवरणापासून लिव्हर बनलेला आहे, ग्लिसन्स आणि सेरनस कॅप्सूल. बाहेरच्या आवरणाला सेरनस आणि आतील आवरणाला ग्लिसन्स कॅप्सूल म्हणतो. लिव्हरच्या संरचनात्मक आणि कार्यात्मक घटकाला हिपॅटिक लोब्युल म्हणत असतात. आणि या हिपॅटिक लोब्युलमध्ये ज्या सेल असतात राजा, दॅट इज कॉल्ड हिपॅटोसाइट सेल. इथं संरचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणले म्हणून उत्तर पहिले येऊन जाईल. हे बघा, हा पुस्तक आहे. या पुस्तकात मांडणी अतिशय सुंदर केलेली आहे. तुम्ही एकदा आवर्जून हे पुस्तक पहा. पूर्व आणि मुख्यसाठी तुम्हाला सेम पुस्तक वापरायची गरज पडणार. पुस्तकामध्ये फक्त तुम्हाला 250 ते 270 पेजेसच वाचायचं आहे, एक्स्ट्रा वाचायची गरज नाही. तरी मार्क मॅक्झिमम येऊ शकतात मित्रांनो. का? कारण बनवलंच तसं आहे. पुस्तक मागवण्यासाठी 9922492415 9922492415 या नंबरला व्हॉट्सअप करा, फोन करा, काही करा. तुम्हाला पुस्तकाबद्दल सगळी माहिती आणि कसं मागवणार कसं देणार हे तुम्हाला उपलब्ध होऊन जाईल. तर एकदा फक्त बघून घ्या. सॅम्पल कॉपी आपल्या टेलिग्राम चॅनलला आहे. यकृतामध्ये कुपर सेल असतात, त्याचं खालीलपैकी काय कार्य आहे? मित्रांनो माहिती आहे का, लिव्हरमध्ये कुपर सेल असतात लिव्हरमध्ये. आणि कुपर सेल काय करत असतात माहिती आहे का लिव्हरमध्ये? तर या ठिकाणी बघा, कुपर सेल लिव्हरमध्ये काय करतात तर हे जीवाणूंना मारण्याचं काम करतात. जीवाणूंना मारणे. तुम्ही म्हणताल का? कारण लिव्हरला इन्फेक्शन होऊ नये, त्याला जीवाणूंना मारणे. तसेच लिव्हरमध्ये काही विषारी पदार्थ तयार झाला तर त्या विषारी पदार्थांना नष्ट करण्याचं कार्य पण कोणाचं आहे? कुपर सेलचं आहे. ह्याच्या पहिले आयोगाने विचारलं होतं कुपर सेल कुठं असतात? प्रश्नाचं उत्तर होतं लिव्हर. येणाऱ्या काळात तुम्हाला विचारलं जाईल की नेमकं कुपर सेलचं काम काय आहे? जीवाणूंना मारणे, लिव्हरला इन्फेक्शन होऊ न होऊ देणे. म्हणजे एक प्रकारे लिव्हर यांनी काळजाची काळजी करणारी पेशी म्हणजे कुपर सेल. हे बघा, काळजाला शरीराची काळजी आहे, कारण सगळ्याची काळजी काळजाला, आणि काळजाची काळजी करणारी इतर कोणती पेशी असेल तर ती कोण? कुपर सेल असणार आहे. मग बघा आता पहिला ऑप्शन, जठरातून आलेल्या HCl पासून लहान आतड्याचे भितिकेचं संरक्षण करणे. तर मित्रांनो माहित आहे का, पहिल्या लाईनचं उत्तर असणार आहे ब्रुनर्स ग्लँड. ब्रुनर्स ग्लँड जी आहे, ब्रुनर्स ग्लँड जी आहे ही काय करत असतं? जठरातून आलेल्या HCl पासून मित्रांनो माहित आहे का, लहान आतड्याच्या भितिकेचं संरक्षण करतं ती ब्रुनर्स ग्लँड करते. म्हणजे हा प्रश्नाचं उत्तर नाहीये, कारण इथं कुपर सेलचं कार्य विचारले. आतड्याच्या स्नायूंचं अंकुंचन प्रसरण करणे हे पण उत्तर नाहीये. लहान आतड्याच्या आतमध्ये संरक्षणात्मक आवरण तयार करणे हे कार्य कोणाचं आहे? हे कार्य तर गॉबलेट सेलचं आहे ना. लहान आतड्याच्या आतमध्ये संरक्षणात्मक आवरण तयार करणे गॉबलेट सेलचं आहे, जो म्युसिन नावाचा चिकट द्रव तयार करते. या कारणामुळे लहान आतड्याच्या आतील भित्तिकेला अन्नाचं फ्रिक्शन होत नाही. जीवाणूंना मारणे, विषारी पदार्थ नष्ट करणे, तर हा चौथं हिचं उत्तर असणार आहे मित्रांनो. कोणाचं? कुपर सेलचं, जो जीवाणूंना मारण्याचं काम करतं. आता बघा, वेगवेगळे संप्रेरक आहेत आणि वेगवेगळे त्याचं कार्य दिलेलं काय आहे. सगळ्यात पहिलं गॅस्ट्रिन नावाचं संप्रेरक आहे. गॅस्ट्रिन नावाचा संप्रेरक जठरात असतं आणि हा काय करतो? जठर रस तयार करण्यासाठी जठर ग्रंथीला प्रोत्साहित करतं, जसं पेप्सिनोजिन, HCl, म्युकस वगैरे. तर हा काय करतो? जठर रस स्त्रावणे हे त्याचं कार्य आहे. तर या ठिकाणी पहिल्याचं उत्तर पहिले यायला पाहिजे की जठर रस स्त्रावणे. यानंतर एंटेरोकायनेज, थोड्या वेळाखाली सांगितलं, ट्रिप्सिनोजिनचं रूपांतर ट्रिप्सिन मध्ये करणे. सिक्रेटिन जठर रस कमी करण्याचं काम करतं आणि कोलोसिस्टोकायनिन काय करत असतं? स्वादुरस तयार करण्याचं काम करत असतो. मित्रांनो माहित आहे का, जठरात जसं अशा प्रकारे हे अन्न आहे आणि अन्न जठरात आल्यानंतर हे जठर रसायन तयार होणं गरजेचं आहे. मग जसं अन्न जठरात येतो तर या जठर ग्रंथीला कोणीतरी सांगणारा पाहिजे ना की भाऊ अन्न आलंय, अन्न आता रसायन तयार कर. नॉर्मली तर तयार होणार नाही. जसं आता मी अन्न खाल्लेलंच नाहीये दिवसभर आणि जठर रस तयार झालं तर ऍसिडिटी होणार ना. जठर रस माझ्या जठरात तेव्हाच तयार व्हायला पाहिजे जेव्हा अन्न येईल. मग जठरात अन्न आलंय हे कोण सांगणार? जठर ग्रंथीला कोणीतरी सांगणारा पाहिजे ना. मग जसं अन्न या जठरामध्ये येतो स्टमक मध्ये, तर या जठर ग्रंथीला ओरडून सांगणारा जर कोण आहे तर कोण आहे? गॅस्ट्रिन आहे. गॅस्ट्रिन ओरडून सांगतं जठर ग्रंथीला अन्न आलंय, रसायन तयार कर. जसं सैराट मध्ये तर लंगडा ओरडून सांगितलं होतं बघा, आर्ची आली आर्ची म्हणून.
त्याच पद्धतीने गॅस्ट्रिन ओरडून सांगते जठर ग्रंथीला अन्न आले अन्न, आणि यानंतर मला सांगा जठररस तयार होतं. क्लिअर इथपर्यंत. यानंतर आता बघा तो अन्न काही प्रमाणात पचन होऊन पुढे लहान आतड्यात आलं, अशा प्रकारे लहान आतड्यात आलं. आता लहान आतड्यात अन्न आल्यानंतर त्याच्या पचनासाठी स्वादू रसातून रसायन तयार होणं गरजेचं आहे. मग जसं लहान आतड्यात अन्न आलंय तर स्वादू पिंडाला कोणीतरी ओरडून सांगायला पाहिजे ना. सेम त्याच्यासारखं आर्ची म्हणल्यासारखं. मग स्वादू पिंडाला ओरडून सांगण्याचं काम कोलेसिस्टोकायनिन करतं. कोलेसिस्टोकायनिन स्वादू पिंडाला ओरडून सांगतो लहान आतड्यात अन्न आलंय, रसायन तयार कर. कळालं इथपर्यंत. आता बघा लहान आतड्यात अन्न आल्यानंतर त्या अन्नात जर HClचं प्रमाण जास्त असेल तर लहान आतड्याच्या भितिका तुटू शकतं. मग HClचं प्रमाण कमी करायला सांगण्याचं काम हे सिक्रेटिन करत असतं. मग सिक्रेटिन जठररस कमी करतं का? कारण लहान आतड्यात जर जास्त HCl आलं, जठररस आलं तर लहान आतड्याच्या भितिकात दुखापत होऊ शकतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर काय आहे रे? तर मित्रांनो 1 2 3 4. तर हे उत्तर तुमचं येणं गरजेचं आहे. इन्सुलिन हे संप्रेरक ग्लायकोजन कोठे साठवले जाते? आताच मी तुम्हाला सांगितलं. इन्सुलिन काय करतं? दोन ठिकाणी ह्या दोन ठिकाणी काय करतं कळलं का? या ठिकाणी दोन ठिकाणी काय केलं जातं? साठवले जातात. ॲडिपोज टिश्यू आणि हिपॅटोसाइट यामध्ये ग्लायकोजनचे डब्बे साठवलं जातं आणि हे ग्लायकोजन कोण तयार करतं? इन्सुलिन तयार करतं. म्हणून इन्सुलिनच्या कमतरतेमुळे डायबिटीज होते का? कारण की ग्लुकोजचं प्रमाण जास्त होतं. म्हणून प्रश्नाचं उत्तर 2 आणि 3 हे उत्तर येणं गरजेचं आहे. कुपर सेल तर लिव्हरमध्ये जीवाणूंना मारण्याचं काम करतं, विषारी पदार्थ नष्ट. लहान आतड्यामध्ये अन्नाच्या पचनासाठी कोणतं माध्यम आवश्यक असते? मित्रांनो माहित आहे का? लहान आतड्यात अन्न बघा हा आहे आणि हे लहान आतडे आहेत, हे लहान आतडे आहेत. तर जठरामध्ये ऍसिड माध्यम गरजेचं असतं, पण लहान आतड्यामध्ये आम्लारी माध्यम गरजेचं असतं. आम्लारी माध्यम यानी बेस. आणि लहान आतड्यात आम्लारी माध्यम प्रोव्हाइड करण्यासाठी लक्षात राहू द्या आपल्यावरती लिव्हर असतं आणि हा लिव्हर काय करत असतो? पित्तरसाची निर्मिती करतं आणि पित्तरस एका पाईपद्वारे या लहान आतड्यात आणलं जातं. पित्तरस हा आम्लारी असतं. पित्तरस लहान आतड्यात आम्लारी माध्यम प्रोव्हाइड करतं आणि हा पित्तरस या लहान आतड्यात काय करतं? तर या लहान आतड्यात मेदाचे तुकडे करतं आणि नंतर या लहान आतड्यामध्ये अन्नाचं पचन होतं. मग पित्तरसाचं काम लहान आतड्यात आम्लारी माध्यम पुरवणे, पित्तरसाचं काम लहान आतड्यात जठरातून आलेल्या ऍसिडयुक्त अन्नाचं रूपांतर बेसमध्ये करणे, पित्तरसाचं काम लहान आतड्यामध्ये मेदाचे तुकडे करणे. आणि जर पित्तरस तयार झालं नाही तर मित्रांनो माहित आहे का मेदाचं पचन होऊ शकत नाही. मग लहान आतड्यात अन्नाच्या पचनासाठी आम्लारी माध्यम आणि दुसरं गरजेचं आहे. आणि जठरामध्ये पचनासाठी काय आहे? ऍसिड माध्यम. खालीलपैकी कोणत्या पेशी लायझोझाइम्स तयार करत असतात? तर मित्रांनो माहित आहे का? तर पॅनेट सेल हे लायझोझाइमची निर्मिती करत असतात. हे लायझोझाइम काय करत असतात? जीवाणूंना मारण्याचं काम करतात. जीवाणूंना मारणे, टू किल द बॅक्टेरियाज. अर्जेंटॅपिन नावाच्या सेल्स असतात. आता हे अर्जेंटॅपिन सेल काय करत असतात मित्रांनो माहित आहे का? जर बघितलं तर अर्जेंटॅपिन सेल हे काय करत असतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे सेरोटोनिन तयार करतात. एक संप्रेरक तयार करतात सेरोटोनिन. आणि हा काय करतो रे? हा लहान आतडे जे आहेत ना या लहान आतड्याचं अंकुंचन आणि प्रसरण करतं, ज्या कारणामुळे लहान आतड्यातून अन्न पुढे सरकत जाईल मित्रांनो. क्लिअर इथपर्यंत. यानंतर गॉबलेट सेल हे पूर्ण लहान आतड्याच्या आतमध्ये म्युसिन तयार करतं आणि या कारणामुळे संरक्षणात्मक आवरण होतं. कुपर सेल कुठं? लिव्हरमध्ये असतात आणि त्याचं संरक्षण करण्याचं काम करतात. अशा प्रकारे अपेक्षा करतो की तुम्हाला लेक्चर समजलं असेल मित्रांनो. पुढचं लेक्चर ह्याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आणखी घेऊया. फक्त सोबत टचमध्ये राहा. लिंक मित्र परिवारापर्यंत पाठवा. का? कारण आपण वन वे लढतो मित्रांनो. माझा जो कंटेंट आहे ते मी देण्याचा प्रयत्न करतो. बाकी मला काही शाबासकीची गरज नाही आहे. फक्त तुम्ही एक काम करा, जास्तीत जास्त लिंक जर शेअर केलं तर तेवढंच मला बरं वाटेल की आपण राईट डायरेक्शननी चालू आहे की नाही. नाहीतर व्ह्यूज जर नसेल तर आपल्याला वाटतं, मला वाटायला लागतं यार आपण कुठंतरी शिकवण्यामध्ये चुकतोय काही, की आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागेल. यासाठी जर तुम्हाला लेक्चर आवडत असेल तर आवर्जून मित्र परिवाराला लिंक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. आणि पुढचं लेक्चर याच डेडिकेशननी याच अप्रोचनी मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तोपर्यंत मी या ठिकाणी थांबतो. चांगलं लेक्चर करा, रिव्हिजन करा आणि चांगले मार्क घेऊन चांगल्या मार्काने पास व्हा. धन्यवाद.